सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सुशी नाल्याचा अतिक्रमणाचा मुद्दा थेट विधानसभेत। लक्षवेधीत आमदार अनुप अग्रवाल यांनी वेधले सभागृहाचे लक्ष। तर वर्षभरात जागा मोकळी होणार, महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती। धुळे शहरातल्या पांझरा नदी किनारी असणाऱ्या सुशी नाल्यावरील पूररेषेच्या अतिक्रमणाचा मुद्दा आमदार अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून थेट विधानसभेत मांडलाय। या पूररेषेच्या आत शाळा, मदरसे उभारून लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणारे आणि शासकीय जागा हडप करणाऱ्या या अतिक्रमणधारकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून जागा मोकळी करा अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत केली आहे। यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कागदपत्रांसह माहिती देताना म्हटले की महसूल प्रशासन आणि मनपा प्रशासन यांनी सदरचा अतिक्रमण काढण्याबाबत नियोजन केलंय। वर्षभरात सदरची जागा मोकळी करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे। त्यामुळे आता वर्षभरात सुशी नाल्यासह पूररेषेत अतिक्रमण केलेले सर्वच अतिक्रमण काढले जाणार आहे। किती दिवसात काढाल एवढी माझी विनंती अध्यक्ष महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अनुप अग्रवालच्या आजच्या लक्षवेधीमध्ये ही गोष्ट खरी अध्यक्ष महोदय की 51-52 मध्ये ही जागा अध्यक्ष महोदय जेलकडे होती आणि मग 2 जानेवारी 1960 ला ही 6.14 हेक्टर जागा ही आपली जेलकडनं कमी होऊन रेव्हेन्यू खात्याकडे आली, महसूल खात्याकडे आली। अध्यक्ष महोदय, आता यामध्ये एक नगरपालिकेचं बगीचाचं आरक्षण आहे, यामध्ये 12 मीटरचा विकास योजनेचा रस्ता आहे। पण अध्यक्ष महोदय, मी स्वतः तो नकाशा बघितला, त्यामध्ये जी नदी आणि नाला ह्या दोघांची पूररेषा जी आहे ती 5.32 हेक्टरवर आहे आणि पूररेषेच्या बाहेर फक्त आता 0.82 हेक्टर या ठिकाणी एवढं क्षेत्र त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय। आणि या ठिकाणी 146 अतिक्रमण आहे, त्यातले 24 पक्के घर आहे। अध्यक्ष महोदय, खरं तर आपल्याला 2011 पूर्वीचे अतिक्रमण आहे, 1994चे अतिक्रमण आहेत। त्यामुळं प्रधानमंत्री आवास योजनेचाही त्या ठिकाणी नियम आहे की 2011 पूर्वीचे अतिक्रमण असतील तर त्यांना कायदेशीर त्यांना प्रोटेक्शन आहे आणि त्यामुळे हे अतिक्रमण नियमानुसार करणे, नियमाकुल करणे आणि बाकी जे अतिक्रमण पूररेषेमध्ये आहे ते अतिक्रमण काढून टाकणे असे 2 भाग अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे। तर मी या ठिकाणी तिथले आरडीसी आहेत, तिथले आज उपायुक्त धुळे महानगरपालिकेचे यांच्याही चर्चा केली अध्यक्ष महोदय। तर हे संपूर्ण बांधकामं जे पूररेषेच्या आतमध्ये आहेत त्यांना अतिक्रमण हटवणे आणि पूररेषेच्या बाहेर आहे त्यांना 2011च्या PMOच्या बंधनाप्रमाणे प्रोटेक्शन आहे, तर त्यांना दोघाही बांधकामांना किमान 1 वर्ष अध्यक्ष महोदय या ठिकाणी लागणार आहे। तर जे माननीय सदस्यांनी विनंती केली आहे की ही जागा रिक्त करा, ही जागा त्या ठिकाणी पोलीस स्टेशन करता पाहिजे आहे, कारण ही जागा पोलीस स्टेशनला देता येणार नाही कारण पूर्ण नियंत्रण रेषेमध्ये आहे। पण ही जागा मोकळी करणे, तिथे बगीचा करणे, तिथे जागा प्रोटेक्ट करणे याकरता काम करता येईल। तर 1 वर्षभरात अध्यक्ष महोदय ही जागा आपण मोकळी करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेणार आहोत। 10 ऑक्टोबर 2013चा GR आहे का शासकीय पड जागा इत्यादी जागांवर, सार्वजनिक जागा, मोकळ्या जागांवर जर कोणाचंही अतिक्रमण असेल तर तो ताबडतोब काढला पाहिजे। हा 10 ऑक्टोबर 2013चा सरकारचा GR आहे। कोर्टाने सुद्धा याच्यावर असे आदेश दिलेले अध्यक्ष महोदय। आणि त्या ठिकाणी शाळा आहे, मदरसे, तर या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील का हे सुद्धा या ठिकाणी GR मध्ये म्हटलेलं आहे। आणि पूररेषेच्या आत ती शाळा आहे, त्या ठिकाणी लहान मुलांचं भविष्य, जीव धोक्यात आहे अध्यक्ष महोदय। तर या लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजे अध्यक्ष महोदय। मी आधीच सांगितलं आहे की पूररेषेमध्ये 5.32 हेक्टर जागा आहे, ती जागा रिकामी करणे आवश्यक आहे, त्यातून त्यांना अतिक्रमण काढण्याचा आपण निर्णय करतो आहे। पूररेषेच्या बाहेर 0.82 हेक्टर आहे, त्याच्याही त्या ठिकाणी अतिक्रमण आहे। पूररेषेच्या बाहेरचे अतिक्रमण हे 2011च्या पूर्वीचे असल्यामुळे त्यांना आपल्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था करून करावी लागेल। पण हे सर्व करण्याकरता आपल्याला महानगरपालिका आणि महसूल प्रशासन
या दोघांच्याही बैठकीत हा निर्णय झाला. त्यांनी टाइमलाईन कार्यक्रम ठरवलाय. गरज पडल्यास तो कार्यक्रम मी माननीय सदस्यांना देतो. पण वर्षभराच्या आतमध्ये हा संपूर्ण परिसर मोकळा करण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्याकरता लागणारी जे काही वेळापत्रक आहे तेही आम्ही तयार केलं आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.